Hello dear students. So we are discussing 11th standard information technology chapter 4 cyber law. आपण IT मध्ये सगळे चॅप्टर कंप्लीट केलेत. फक्त हा शेवटचा एक लास्ट चॅप्टर राहिला आहे सायबर लॉ. हा चॅप्टर कंप्लीट झाला तर आपला ITचा सिलेबस पूर्ण कंप्लीट होतो. हा चॅप्टर एक खूप छोटा आणि खूप सिंपल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह चॅप्टर असणार आहे सगळ्या 11th स्टँडर्ड स्टुडंटसाठी. आता हा चॅप्टर तुमच्या सिलेबसमध्ये आधी नव्हता. आत्ता रिसेंटली काही वर्षांपूर्वी हा चॅप्टर तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की आधी हा चॅप्टर नव्हता, आत्ता का आपल्या सिलेबसवरती हा चॅप्टर आहे. कारण एव्हरीबडी नोज द यूज ऑफ इंटरनेट. Now what is internet? What are the protocols on the internet? We have discussed in chapter number 1. डे बाय डे इंटरनेटचा यूज एवढं जास्त वाढतो आहे, तर विथ द इन्क्रीज इन द यूज ऑफ इंटरनेट ऑल्सो द मिसयूज ऑन द इंटरनेट हॅज ऑल्सो इन्क्रीज्ड. म्हणजे इंटरनेटवरती आपण जेवढं इंटरनेटचा यूज करतो डे टू डे लाईफमध्ये, तसंच इंटरनेटचा मिसयूज पण वाढत चालला आहे. तर हे मिसयूज स्टॉप झाले पाहिजेत. कुठं ना कुठं हे मिसयूजला स्टॉप केलं पाहिजे. मिसयूज स्टॉप झाले पाहिजे. आणि मेन इम्पॉर्टंट थिंग म्हणजे वी नीड टू टेक द प्रॉपर प्रिकॉशन फ्रॉम गेटिंग मिसयूज्ड. म्हणजे आपण कधी मिसयूजचे विक्टिम नाही बनायला पाहिजे, याचे पण प्रिकॉशन्स आपल्याला घेतले पाहिजेत. इन शॉर्ट, आता आजच्या डेटमध्ये सगळे इंटरनेट वापरता, पण तुम्ही इंटरनेटवरती काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, म्हणजे डूज अँड डोंट्स ऑन द इंटरनेट, हे सगळं गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करतोय, कॉल्ड ॲज सायबर लॉ. तो सायबर लॉ एक इम्पॉर्टंट चॅप्टर पण आहे आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह चॅप्टर पण असणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी. ठीक आहे. हां, आता हे सायबर लॉ, याचा वर्ड सायबर लॉ याचा अर्थ आधी समजून घेऊ. हे बघा, सायबरचा अर्थ असतो इंटरनेट. सायबर म्हणजे काय असतो? इंटरनेट. कधी पण तुम्हाला हा वर्ड आला ना, सायबर हा वर्ड आला तर तुम्ही लक्षात घ्या, सायबर म्हणजे असतो इंटरनेट. आणि लॉ म्हणजे काय असतो माहिती आहे का? लॉ म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन्स. बरोबर आहे की नाही? रूल्स अँड रेग्युलेशन्स. तर आपण असं सांगू शकतो का, द रूल्स अँड रेग्युलेशन्स ओव्हर द इंटरनेट इज कॉल्ड ॲज सायबर लॉ. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना व्हॉट इज सायबर लॉ? द रूल्स अँड रेग्युलेशन्स ओव्हर द इंटरनेट इज कॉल्ड ॲज द सायबर लॉ. ठीक आहे, चलो. सो लेट स्टार्ट द चॅप्टर. आता चॅप्टरमध्ये सगळ्यात आधी आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये काय दिलं आहे मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करत जाईल. माझं एक्सप्लेनेशन ऐकल्यानंतर तुमचं काम काय असणार आहे, टेक्स्टबुक रीड करून काढायचं. हे बघा, इंट्रोडक्शनमध्ये काय दिलेलं आहे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. आजच्या डेटमध्ये आपण डे टू डे लाईफमध्ये इंटरनेटचा वापर करतो. भरपूर लोक जॉब आजच्या डेटवरती इंटरनेट यूज करून करतात. भरपूर लोक बिझनेस इंटरनेट यूज करून करतात. भरपूर लोक एज्युकेशन पण घेतात इंटरनेट यूज करून. तर इंटरनेटचं खूप जास्त यूज आहे. सायमल्टेनियसली ऑन दी अदर हँड, इंटरनेटचा जेवढा यूज आहे तसंच त्याचा मिसयूज पण आहे. काही लोक याला मिसयूज पण करतात. आणि जे लोक याला मिसयूज करतात, ठीक आहे, जे लोक याला मिसयूज करतात, दे आर टर्म्ड ॲज सायबर क्रिमिनल्स. यू कॅन सी हिअर. जे लोक याला मिसयूज करतात, दे आर टर्म्ड ॲज सायबर क्रिमिनल्स. आणि इंटरनेटवरती आजच्या डेटला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वी हॅव ऑल आर डेटा, ऑल आर पर्सनल इन्फॉर्मेशन ओव्हर द इंटरनेट. तर तुमचा पर्सनल इन्फॉर्मेशन आणि तुमचा पर्सनल डेटासोबत मिसयूज झालं तर चालेल का? नाही चालणार. तर हे सगळं स्टॉप करण्यासाठी आपल्याकडे आहे सायबर लॉ. समजते सायबर लॉ काय? ठीक आहे. सो आणि सायबर म्हणजे इंटरनेट. सायबर म्हणजे इंटरनेट. आणि इंटरनेटवरती जे क्राईम करतात ना, त्याला आपण म्हणतो सायबर क्रिमिनल्स. जो व्यक्ती इंटरनेटवरती सायबर क्राईम करतो त्याला आपण काय म्हणतो? सायबर क्रिमिनल्स. ठीक आहे, चलो. तर हे सगळं स्टॉप करण्यासाठी हे सगळं म्हणजे दिस इज इन्क्रीजिंग ॲट अन अलार्मिंग रेट. अलार्मिंग रेट म्हणजे डे बाय डे सायबर क्राईम खूप जास्त वाढत चालला आहे. तुम्ही जर न्यूज बघत असाल, तुम्ही जर न्यूजपेपर वाचत असाल, तर तुम्ही बघत असाल आजच्या रेटमध्ये सायबर क्राईम कितीतरी दिसतोय तुम्हाला. बरोबर. तर हे सगळं खूप जास्त वाढत चाललं आहे. तर हे आपल्याला स्टॉप करावं लागेल. आणि हे स्टॉप कसं करणार आपण? सायबर क्राईम स्टॉप कसं करणार? सगळ्यात आधी एज्युकेशन. आता तुम्ही हे चॅप्टर का शिकताय? कारण तुम्हाला डूज अँड डोंट्स माहीत असेल तर तुम्हाला माहिती आहे की इंटरनेटवरती काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. सो यू कॅन बी सेफ ऑन द इंटरनेट. सो दिस एज्युकेशन, एज्युकेटिंग द स्टेक होल्डर्स, एज्युकेटिंग द स्टुडंट्स, एज्युकेटिंग द एम्प्लॉईज ऑफ अन ऑर्गनायझेशन, ऑल दिस पॉईंट्स आर गोइंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट की रोल इन दिस चॅप्टर. गेटिंग? सो चलो, व्हॉट इज सायबर लॉ? सायबर लॉ इज द एरिया ऑफ लॉ that deals with the internet relationship to technological and electronical elements including computer, software, hardware and information system. ठीक आहे. तर हां, सायबर लॉ एक असा एरिया आहे
एक असा एरिया आहे जो डील करतो, कशासोबत डील करतो, लिहिले तुमच्या बुक समोर लिहिले इथं, ठीक आहे. तर सायबर लॉ एक असा एरिया आहे विच डील्स विथ द इंटरनेट रिलेशनशिप, ठीक आहे, विच डील्स विथ द इंटरनेट रिलेशनशिप अँड टेक्नॉलॉजिकल अँड इलेक्ट्रॉनिकल एलिमेंट्स, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी आता मोबाईल फोन वापरतोय, तर मोबाईल फोनमध्ये इंटरनेट आहे, तर इंटरनेट वापरतोय, तर मला माहिती पाहिजे की मी काय, म्हणजे मी लिगली ते फॉलो केलं पाहिजे, सगळी गोष्ट मी लिगली फॉलो केलं पाहिजे, काही इलिगली केलं नाही पाहिजे, ठीक आहे. सो म्हणून हे सगळं फॉलो झालं पाहिजे, हे सगळं फॉलो केलं पाहिजे, हे सगळं करून घेण्यासाठी आपल्याकडे असतात सायबर लॉ. आणि कोण देतं सायबर लॉ? सायबर लॉ देतो गव्हर्नमेंट, राईट. सो सायबर लॉज आर डिफाईन्ड बाय द गव्हर्नमेंट. हॅव यू हर्ड अबाउट IT Act 2000? So IT Act 2000 is a act which is especially made to stop the cyber crimes. Getting? चलो. सो त्याच्यानंतर आपल्याला माहिती पाहिजे व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सायबर लॉ. सो दॅर इज समथिंग कॉल्ड एज IT Act 2000. सो IT Act 2000 एक लीगल बुक आहे समजा, एक लीगल प्लॅटफॉर्म आहे समजा, ज्या बुकमध्ये, ज्या प्लॅटफॉर्ममध्ये सगळं डिफाईन केलं आहे की कोणता व्यक्ती कोणतं सायबर क्राईम केलं तर त्याला काय पनिशमेंट भेटलं पाहिजे, आणि बेसिकली सगळे रूल्स आहेत त्याच्यामध्ये. हे सगळं रूल्स अँड रेग्युलेशन्स असल्यामुळं इंटरनेटवरती जास्त मिसयूज होत नाही. असं नाही की रूल्स आहे तर आपल्यासोबत मिसयूज होऊ शकत नाही. आपल्याला पण काही प्रिकॉशन्स फॉलो करावं लागतील, बरोबर. आपण पण ते प्रिकॉशन्स फॉलो केले तर वी विल बी सेफ ऑन द इंटरनेट. असं नाही की सायबर लॉ आहे, आम्हाला जे करायचं आहे आम्ही ते करणार, असं नाही चालणार. तुम्हाला पण काही डूज अँड डोंट्स फॉलो करायचं आहे, ते आपण चॅप्टरमध्ये पुढे डिस्कस करूयात. People can perform the transactions over the internet through credit card without the fear of misuse. आजच्या रेटमध्ये आपण क्रेडिट कार्ड वापरतो, डेबिट कार्ड वापरतो, इंटरनेट बँकिंग करतो, UPI पेमेंट करतो, बँक टू बँक ट्रान्सफर करतो, ई-वॅलेट्स वापरतो, भरपूर काही आपण इंटरनेटवरती पेमेंटचे प्लॅटफॉर्म्स वापरतो. बट डू वी हॅव एनी फिअर? नो, वी डोंट हॅव एनी फिअर. वाय डोंट वी हॅव एनी फिअर? बिकॉज देर इज समथिंग कॉल्ड एज सायबर लॉ. वी आर under the protection of cyber law. So while using the internet we can do the online transactions without any fear. Next, IT Act offers the much legal needed framework. तर IT Act वापरल्याने आपण एक लीगल प्लॅटफॉर्ममध्ये येतो, आपण एक लीगल फ्रेममध्ये येतो जिथं मिसयूज होण्याचे चान्सेस कमी असतात. In the view of growth of transactions, electronic records to seek the empower government department to accept filling, creating and retention of official documents in digital format. आता तर तुम्हाला माहीतच आहे, सगळे तुमचे डॉक्युमेंट्स डिजिटल फॉर्मॅटमध्ये आलेत, सगळं डिजिटलाइज होतो आहे, एव्हरीथिंग इज बिकमिंग डिजिटल. सो डिजिटल वर्ल्डमध्ये डिजिटली राहण्यासाठी आपल्याला त्याच्या आधी सेफ राहावं लागेल. तर हू इज गोइंग टू प्रोटेक्ट अस फ्रॉम ऑल दिस थिंग्स? सायबर लॉ. अँड IT Act हॅज ऑल्सो प्रपोज्ड, हे ते क्लास पॉईंट राहिले, IT Act हॅज ऑल्सो प्रपोज्ड लीगल फ्रेमवर्क. तेच आपण IT Act वापरल्याने एका लीगल फ्रेमवर्कच्या आतमध्ये येतो, आणि या लीगल फ्रेमवर्कच्या आतमध्ये आल्यानंतर वी विल बी सेफ बाय युझिंग द इंटरनेट. ठीक आहे. इथं तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी पण दिली आहे, डू इट युअरसेल्फ, सर्च द सायबर क्राईम रिलेटेड लॉज अँड पनिशमेंट फॉर इट. माहिती आहे, बरोबर. सायबर लॉमध्ये भरपूर रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. सो इफ अ पर्सन इज परफॉर्मिंग सायबर लॉ ही विल बी पनिश्ड अंडर सम पनिशमेंट विच इज बीन डिफाईन्ड इन द IT Act 2000. ठीक आहे. सो इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? ओके. सो नाव वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज एथिक्स अँड मॉरल्स. हे बघा, एथिक्स अँड मॉरल्स म्हणजे काय? गुड अँड बॅड, राईट और रॉंग, यालाच आपण म्हणतो एथिक्स. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो एथिक्स. फॉर एक्झाम्पल मी क्लासरूममध्ये माझा मोबाईल फोन ठेवून गेलो, तर एखादा स्टुडंटने माझा मोबाईल फोन माझं परमिशन न घेता त्याने माझा मोबाईल फोन वापरला. सो इज दिस अ गुड एथिक्स? नो, दिस इज अ बॅड एथिक्स. आणि भरपूर लोकांनी समजा मी नंतर क्लासमध्ये आलो, आणि मी नंतर क्लासमध्ये आल्यानंतर मी विचारलं की बाबा माझा मोबाईल फोन कुणी घेतलं, तर कुणीच मला त्या स्टुडंटचं नाव सांगितलं नाही. सो ॲज अ सोसायटी, ॲज अ इंडिव्हिज्युअल, ॲज अ क्लास, यू पीपल आर फॉलोइंग गुड मॉरल्स और बॅड मॉरल्स? All are following the bad morals. Getting everybody? So whenever we are on the platform of internet, we must follow the good ethics and we must follow the good morals. एक एक्झाम्पलने मी तुम्हाला सांगितलं. फॉर एक्झाम्पल अजून एक सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल लाईक your friend is logging, your friend is opening his Instagram. Your friend is opening his Instagram and you are seeing his password. Is this a good ethics? No, this is a bad ethics. So it is password. It is the security protocol of your friend, right? So how can we see his password? So जरी आपल्याला पासवर्ड दिसत असेल तरी आपण बघायचं नाही. हे बघा, अल्टिमेटली तुम्ही बघितलं तर काय होणार? तुमच्या बॅक ऑफ द माइंड काय येणार? आय नो हिज पासवर्ड,
राईट. आय नो हिज पासवर्ड. पुढं काय असं सर्कमस्टान्स क्रिएट झालं तर यू कॅन थ्रेटन हिम, यू कॅन ब्लॅकमेल हिम, ऑर यू कॅन लॉग इन टू हिज अकाउंट अँड यू कॅन डू द मिसयूज. सो हे सगळं का झालं? कारण तुम्ही त्याचा पासवर्ड बघितला. तर सुरुवात कुठून होते? एथिक्स आणि मॉरल्सपासून होते. तर आपण स्टार्टिंगपासूनच गुड एथिक्स आणि गुड मॉरल्स फॉलो केलं तर नंतर काही प्रॉब्लेमच येणार नाही. समजते? तुम्हाला वाटत असेल आता माझा फ्रेंडच आहे, मी त्याचा पासवर्ड बघू शकतो ना, फ्रेंड आहे ना, माझा बेस्ट फ्रेंड आहे, तर काय प्रॉब्लेम आहे? माझा बेस्ट फ्रेंड तर आहे, पण त्याचा कॉन्सिक्वेन्स पुढं काय होऊ शकतो मी तुम्हाला सांगितलं आहे, बरोबर. तर वी इन ॲज अ स्टुडंट ऑर ॲज अ सिटीजन ऑर ॲज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल वी नीड टू फॉलो द गुड एथिक्स अँड गुड मॉरल्स. समजलं सगळ्यांना? गुड एथिक्स अँड गुड मॉरल्स. ओके, चलो. तर सायबर क्राईमला आपण 3 नावांनी ओळखतो. सायबर क्राईम इज ऑल्सो कॉल्ड ॲज ई क्राईम. ई क्राईम म्हणजे काय असतो? इलेक्ट्रॉनिक क्राईम. आणि सायबर क्राईमला आपण हायटेक क्राईम असं पण म्हणतो. आणि सायबर क्राईम जो व्यक्ती परफॉर्म करतो तो व्यक्तीला आपण काय म्हणतो? हॅकर. आणि हॅकर काय आहे? हॅकर इज अ पर्सन हू हॅज अ हाय अँड ॲडव्हान्स्ड नॉलेज इन द वर्ल्ड ऑफ कम्प्युटर्स. दॅट पर्सन इज कॉल्ड एज हॅकर. गेटिंग एव्हरीबडी? ठीक आहे. सो सायबर क्राईम इज परफॉर्म बाय अ नॉलेजेबल कम्प्युटर युजर. असं नाही की कोण पण आला आणि हॅकिंग करून गेला, असं नसतं. सो हॅकर इज अ person who has very high knowledge or very high information about the computers. Getting? So that person is termed as hacker. And hacker is a person who illegally browses or steals your information, private information, etc. Getting? Cyber crime can involve cyber activities that are traditional in nature, such as cyber crime मध्ये काय असतो? चुकीच्या गोष्टी असतात, बॅड एथिक्स असतात, बॅड मॉरल्स असतात, जसं की थेफ्ट, फ्रॉड, फ्रॉजेरी, डिफॉर्मेशन अँड मिसचीफ. And these all things are subjected to IPC. Now everybody knows what is IPC, Indian Penal Code. So this cyber crime is basically a wrong concept. So चुकून पण आपल्याला या कन्सेप्टला फॉलो करायचं नाही आहे. आणि जर तुम्ही फॉलो केलं इंडियन पिनल कोडच्या हिशोबाने IT ॲक्ट 2000च्या अंडर तुम्हाला पनिशमेंट दिला जाईल. ठीक आहे. सो वी शुड बी अवे फ्रॉम ऑल दिस थिंग्स. ठीक आहे. चलो, सम एक्झाम्पल्स ऑफ सायबर क्राईम. आता एक सायबर क्राईम किंवा कम्प्युटर क्राईम किंवा ई क्राईम याचे काही एक्झाम्पल्स आपण डिस्कस करूयात. ठीक आहे. आता इथून स्टार्ट होतं तुमचं टेक्स्टबुक. मी थोडं जास्त झूम करून ठेवलं टेक्स्टबुक सो दॅट यू कॅन सी द कंटेंट प्रॉपरली. या द फर्स्ट सायबर क्राईम इज कॉल्ड एज सॉफ्टवेअर पायरेसी. टोटल आपण 8 सायबर क्राईम डिस्कस करतोय. हे तुमच्या एक्झाममध्ये MCQमध्ये विचारू शकतात. फक्त 5 मिनिटात आपण हे 8 सायबर क्राईम कंप्लीट करू. शॉर्टमध्ये तुम्हाला सांगेल मी. जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे तर टेक्स्टबुक तुम्ही रीड करून काढू शकता. ठीक आहे. हे बघा, सॉफ्टवेअर पायरेसी काय? हे बघा, एकदा तुम्ही माझं लेक्चर ऐकल्यानंतर तुम्ही टेक्स्टबुक वाचलं तर टेक्स्टबुक तुम्ही जे वाचता ते तुम्हाला सोपं जाईल. डायरेक्ट तुम्ही टेक्स्टबुक वाचलं तर काही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर नाही होऊ शकत. गेटिंग एव्हरीबडी? चलो. सो व्हॉट इज सॉफ्टवेअर पायरेसी? सॉफ्टवेअर पायरेसी काय असतं ते आपण डिस्कस करूयात. Software piracy is nothing but copyright violation of software created originally by an individual or an institution. फॉर एक्झाम्पल, एखादा कंपनी आहे, त्या कंपनीने सॉफ्टवेअर बनवलं आणि आपण ते सॉफ्टवेअर वापरलं ते कंपनीचं परमिशन न घेता, दॅट इज कॉल्ड अ सॉफ्टवेअर पायरेसी. समजलं? फॉर एक्झाम्पल, सगळ्यांनी कधी ना कधी हे केलं असेल, अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. बरोबर? अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. कोणाला अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरायचं असेल ना, शक्यतो आपण काय करतो? डाउनलोड करतो, त्याचं की क्रॅक करतो आणि आपण ते फ्रीमध्ये यूज करतो. इज दिस अ गुड एथिक्स? इज दिस अ गुड मॉरल्स? नो, दिस इज नॉट अ गुड एथिक्स अँड दिस इज नॉट अ गुड मॉरल्स. गेम्स, भरपूर गेम्स पेड असतात. तर आपल्याला पेड गेम्स खेळायची खूप शॉक असते, बरोबर. तर आपल्याला पेड गेम्स पाहिजे असेल तर आपण काय करतो? पे करतो का? नाही पे करत आपण. बरोबर. भरपूर साईट्स असतात, भरपूर इलिगल किंवा अनऑफिशियल वेबसाईट्स असतात. त्या वेबसाईट्सवरनं आपण गेमला क्रॅक व्हर्जनमध्ये डाउनलोड करून यूज करतो की नाही? करतो की नाही? खरं बोललो की नाही मी? हां. सो यू आर डुईंग अ सायबर क्राईम. येस, यू पीपल आर डुईंग अ सायबर क्राईम अँड दॅट सायबर क्राईम इज कॉल्ड ॲज सॉफ्टवेअर पायरेसी. आता हे क्राईम काय खूप मोठा क्राईम नाही आहे. तुम्ही सायबर क्राईम, सॉफ्टवेअर पायरेसीचं सायबर क्राईम केलं तर तुम्हाला असं जेल वगैरे काय होणार नाही, पण क्राईम इज क्राईम. इज दिस अ गुड एथिक्स? नो, दिस इज नॉट अ गुड एथिक्स. सो वी नीड टू फॉलो द गुड एथिक्स. समजलं? हां. हे एक्झाम्पल पण दिले, तुम्ही नंतर वाचू शकता. एक्झाम्पल, लायसन्स सॉफ्टवेअर वगैरे आपण फ्रीमध्ये डाउनलोड करतो, ते चुकीचं आहे. Unauthorized access. What is unauthorized access? Simple. Gaining the access to someone's account, gaining the access to someone's mobile phone, gaining the access to someone's any device without their permission is called as unauthorized access. मी माझा मोबाईल फोन आता ठेवून गेलो, तुम्ही माझं परमिशन न घेता माझा मोबाईल फोन वापरताय, दॅट इज अनऑथराइज्ड ॲक्सेस. हॅकर कोणाचा बँक अकाउंट हॅक करतो, तो त्याला कॉल करून सांगत नाही मी तुझं बँक अकाउंट हॅक करू का नको. तो डायरेक्ट त्याचा बँक अकाउंट हॅक करतो आणि त्यातले सगळे पैसे काढून घेतो.
बरोबर. सो दिस इज अनऑथराइज्ड ॲक्सेस. सो वेन वी टेक द ॲक्सेस टू समवन्स अकाउंट, समवन्स मोबाईल फोन, समवन्स डिवाइस विदाउट विदाउट द ओनर्स परमिशन. सी, गेनिंग ॲक्सेस विदाउट द युजर्स परमिशन इज नोन ॲज अनऑथराइज्ड ॲक्सेस. गॉट इट एव्हरीबडी. सो हॅकिंग फायनान्शियल बँक रिलेटेड इन्फॉर्मेशन, स्टीलिंग ऑर्गनायझेशनल किंवा इंटेलेक्च्युअल इन्फॉर्मेशन, इलिगल मॉनिटरिंग ऑफ इन्फॉर्मेशन ओन्ड बाय अदर्स युजर्स. येस, मी तुम्हाला जे एक्झाम्पल सांगितलं ना, तुमचा फ्रेंड इन्स्टा लॉग इन करतोय आणि तुम्ही त्याचा पासवर्ड बघताय. सो यू आर डुईंग द अनऑथराइज्ड ॲक्सेस. यू आर इलिगली मॉनिटरिंग युअर फ्रेंड्स पासवर्ड. हे बघा, वाचा. इलिगल मॉनिटरिंग. मॉनिटरिंग म्हणजे काय? बघणं. इलिगल मॉनिटरिंग ऑफ इन्फॉर्मेशन ओन्ड बाय अदर युजर्स. दॅट इज द इन्फॉर्मेशन. द पासवर्ड इज द इन्फॉर्मेशन विच इज बीन ओन्ड बाय युअर फ्रेंड. देन हाऊ कॅन यू सी दॅट विदाउट हिज परमिशन? जर तुम्हाला पासवर्ड बघायचा असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंडला सांगा, तुझा पासवर्ड बघतोय मी. देन यू आर डुईंग द राईट थिंग. दिस इज अ गुड एथिक्स. पण आपण हे करणार का? नाही. ठीक आहे, पण केलं पाहिजे. ठीक आहे, म्हणून आपण हे चॅप्टर शिकतोय. बरोबर. तेच सांगितलं ना तुम्हाला, स्टार्टिंगलाच कॉन्सिक्वेन्स सांगितलं. आपल्याला वाटत असेल की माझाच फ्रेंड आहे ना, मी पासवर्ड बघितल्याने काहीच होणार आहे, पण तेच पुढं किती मोठा कॉन्सिक्वेन्स होऊ शकतो त्याचा पण तुम्हाला एक अंदाज मी दिला आहे स्टार्टिंगलाच. बरोबर. इलिगल यूज or break of login of password of other users, that is also unauthorized access. Getting? Chalo, so there are, now we come to the next cyber crime, that is copyright violation. What is copyright violation? तुम्ही हा वाला सिम्बॉल बघितला असेल भरपूर वेळा. हा वाला सिम्बॉल बघितलं का तुम्ही? असं हा वाला सिम्बॉल. सो दिस इज द कॉपीराइट सिम्बॉल. तो कॉपीराइट सिम्बॉल जिथं पण असेल ना, तिथला इन्फॉर्मेशन, तिथला कंटेंट तुम्ही कॉपी करू शकत नाही. लोगोला असतो, इमेजला असतो, एखादा इन्फॉर्मेशनला असतो, एखादा व्हिडिओजला असतो, एखादा ऑडिओला असतो. तर जिथं पण तुम्हाला हा कॉपीराइट सिम्बॉल दिसतो त्याला तुम्ही, म्हणजे त्या कंटेंटला तुम्ही कॉपी करू शकत नाही. आणि समजा कॉपीराइट सिम्बॉल असेल आणि तरी तुम्ही त्याला कॉपी केलं, दॅट इज कॉपीराइट व्हायोलेशन. यू आर व्हायोलेटिंग द कॉपीराइट. सो दॅट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ सायबर क्राईम. गेटिंग? सो दॅट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ सायबर क्राईम. नाऊ वी कम टू द क्रॅकिंग. क्रॅकिंग म्हणजे काय? आपल्याकडे भरपूर असे सॉफ्टवेअर्स असतात, त्या सॉफ्टवेअरला यूज करून आपण पासवर्डला क्रॅक करू शकतो. आणि 99% पासवर्ड क्रॅक कधी होतं माहिती आहे का? इफ युअर पासवर्ड इज वीक. नाऊ व्हॉट इज अ वीक पासवर्ड? आय टेल यू. व्हॉट इज अ वीक पासवर्ड? आय टेल यू. फॉर एक्झाम्पल, एक स्टुडंट आहे, त्या स्टुडंटचं नाव आहे गणेश. फॉर एक्झाम्पल, एक स्टुडंट आहे, त्या स्टुडंटचं नाव आहे गणेश. आणि त्या गणेश त्याचा पासवर्ड काय असतो माहिती आहे का? एक स्टुडंट आहे गणेश, त्याचा पासवर्ड काय असतो माहिती आहे का? गणेश @123 किंवा 12345 किंवा असं पण असतो गणेश त्याचं बर्थ इयर, जसं की 2001. सो याला पण म्हणतो वीक पासवर्ड. म्हणजे असे पासवर्ड इझिली क्रॅक करू शकतो आपण. असे पासवर्ड आपण इझिली क्रॅक करू शकतो. ठीक आहे, तर तुमचा पासवर्ड पण बेसिकली स्ट्रॉंग असला पाहिजे. तुमचा पासवर्ड बेसिकली स्ट्रॉंग असेल तर तुमचा पासवर्ड क्रॅक होत नाही. असे काही पासवर्ड कधी वापरायचं नाही. एक अप्पर केस असला पाहिजे, एक स्मॉलर केस असला पाहिजे, काही लेटर्स असले पाहिजे, काही सिम्बॉल असले पाहिजे. अँड मेन म्हणजे त्या पासवर्डमध्ये तुमचं कोणताही पर्सनल इन्फॉर्मेशन असला पाहिजे. समजते? तर त्याला आपण म्हणतो स्ट्रॉंग पासवर्ड. ठीक आहे, तर आपल्याकडे काही म्हणजे ॲक्टिव्हिटीज सच ॲज डेसिफर टेक्स्ट ऑर डिकोडिंग द टेक्स्ट इज कॉल्ड एज क्रॅकिंग. म्हणजे आपण कोणतं तरी सॉफ्टवेअर वापरलं आणि आपण आपल्या फ्रेंडचा पासवर्ड वगैरे क्रॅक केलं. बरोबर. आणि आपण त्याचा मिसयूज केला. दिस इज कॉल्ड एज क्रॅकिंग. कुणाचा पासवर्ड त्यांच्याकडनं क्रॅक करून घेणं, म्हणजे चोरी करून काढणं, त्याला आपण म्हणतो क्रॅकिंग. नेक्स्ट, सायबर बुलिंग और सायबर स्टॉकिंग. नाऊ व्हॉट इज सायबर बुलिंग? सायबर बुलिंग म्हणजे काय असतो? सायबर बुलिंग म्हणजे इंटरनेटवरती कोणाला हॅरेस करणं किंवा इंटरनेटवरती कोणाला थ्रेटन करणं. दॅट इज कॉल्ड एज सायबर बुलिंग. सो सायबर बुलिंग, सायबर स्टॉकिंग इज अ क्रिमिनल प्रॅक्टिस वेअर एन इंडिव्हिज्युअल युजेस द इंटरनेट टू सिस्टमॅटिकली हॅरेस ऑर थ्रेटन समवन. हां, इंटरनेटचा वापर करून एखादा व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीला समजा थ्रेटन करत असेल, धमकी देत असेल, हॅरेस करत असेल, तर दॅट इज कॉल्ड एज सायबर बुलिंग. समजतंय? सो दिस इज ऑल्सो कम्प्लिटली रॉंग. दिस इज अ बॅड एथिक्स. आणि जर कोण सायबर बुलिंग करताना भेटलं, नंतर मग IPC इंडियन पिनल कोडच्या हिशोबाने IT ॲक्ट 2000च्या अंडर तुम्हाला पनिशमेंट दिला जाईल. अँड द पनिशमेंट फॉर सायबर बुलिंग अँड सायबर स्टॉकिंग इज व्हेरी, लाईक तुम्ही सांगू शकता एक खूप मोठा पनिशमेंट असतो, काय छोटे पनिशमेंट नसतात. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी शुड, वाईल युझिंग द इंटरनेट, वी शुड बी अवे फ्रॉम ऑल दिस थिंग्स. आता सायबर बुलिंग कसं होतो? ईमेल, सोशल मीडियामध्ये खूप सारा सायबर बुलिंग, सायबर स्टॉकिंग होतो. चॅट रूम्स, इन्स्टंट मेसेजिंग एक्सेट्रा. फिशिंग. नेक्स्ट सायबर क्राईम काय असतो? फिशिंग म्हणजे काय? एखाद्याला फसवणं.
फिशिंग म्हणजे काय असतो, एखाद्याला फसवणं. फॉर एक्झाम्पल मी एक डमी मेल क्रिएट केलं आणि मी एखाद्या व्यक्तीला पाठवलं, कॉंग्रॅच्युलेशन्स, यू हॅव वन ₹50,000, काइंडली फिल अप दिस फॉर्म टू गेट द ₹50,000 इन युअर बँक अकाउंट. अँड व्हॉट आर द इन्फॉर्मेशन्स रिक्वायर्ड, नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस, OTP. बस. आता तुम्हाला काय वाटलं, हे एक फेक ईमेल होतात. काही लोकांना वाटतं की खरंच काहीतरी मला ₹50,000 भेटले. सो ते फॉर्म भरतात, मोबाईल नंबर एंटर करतात, OTP येतो, OTP एंटर करतात. आफ्टर एंटरिंग द OTP, what will happen? All the money which is there in your bank account, everything will be vanished, everything will be closed, everything will be taken by some hacker. So it is very important that not to share our OTP with anyone, right? So phishing काय असतो, कुणाला फसवणं illegally. And phishing is mostly carried by email spoofing. You can see here, phishing is carried by what? Phishing is carried by email spoofing. Now what is email spoofing? बघू शकता तुम्ही email spoofing. ईमेल काय असतो, ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल. ईमेल काय असतो, इलेक्ट्रॉनिक मेल. तर ईमेलवरती तुम्ही बघू शकता भरपूर स्पॅम मेसेजेस वगैरे तुम्हाला येतात, बरोबर. तर ते स्पॅम मेसेजेसला इग्नोर करायचं, कधी त्याला ओपन करून त्याच्या आतमध्ये तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन वगैरे शेअर करत बसायचं नाही, बिकॉज दॅट इज फिशिंग. तुमच्यासोबत फिशिंग होऊ शकतो. नेक्स्ट इज प्लॅगरिझम. व्हॉट इज प्लॅगरिझम? प्लॅगरिझम इज रिप्रेझेंटिंग समवन्स एल्स वर्क ॲज युअर वर्क. म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने काहीतरी काम केलं असेल आणि तुम्ही त्या कामला असं रिप्रेझेंट करताय की तुम्ही केलं. दॅट इज कॉल्ड एज प्लॅगरिझम. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सायबर क्राईम. IT कंपनीजमध्ये, IT सेक्टरमध्ये हे खूप जास्त कॉमन आहे. ठीक आहे. एखादा व्यक्ती तो कोड करतो मेहनत करून आणि दुसरा व्यक्ती त्याचा कोड चोरी करतो आणि तो म्हणतो की नाही हे माझं काम आहे. That is called as plagiarism. So plagiarism is also a cyber crime. Is this a good ethics? No. These all things are the bad ethics. We have to only follow the good ethics and good morals. Last is hacking. आता हॅकिंगबद्दल तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे. हॅकिंग काय असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. आणि हॅकिंग जो करतो त्या पर्सनला आपण म्हणतो हॅकर. इलिगली कोणाचं अकाउंट बघणं किंवा इलिगली काही ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करणं, त्यालाच आपण म्हणतो हॅकिंग. ठीक आहे. चलो, नाव सायबर सेफ्टी अँड सिक्युरिटी. म्हणजे आपल्याला हे बघा, सायबर सेफ्टी अँड सिक्युरिटी काय मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. इंटरनेटवरती जर तुम्हाला सेफ अँड सिक्युअर राहायचे तर तुम्हाला काही प्रिकॉशन्स फॉलो करावं लागतील. जसं की इथं दिले बघा, आयडेंटिफाय द थ्रेट्स अँड रिस्क. म्हणजे तुम्ही आधी काय केलं पाहिजे, या पॉईंटला तुम्ही थोडं अलर्ट झाले पाहिजे. कधी? द कम्प्युटर सिस्टम ऑपरेट स्लोली विथ मोर रिस्पॉन्स टाईम. तुमचं कम्प्युटर चांगलं चालत होता, बट अचानक तुमचं कम्प्युटर स्लो झाला तर याचा अर्थ आहे की कोणतरी तुम्हाला स्पाय करतोय. याचा अर्थ आहे कोणतरी तुमचं इन्फॉर्मेशन स्टील करतोय. तर तुमचं कम्प्युटरचा स्पीड कधी स्लो झाला नाही पाहिजे. स्लो झाला तर समजून घ्या काहीतरी गडबड आहे. फॉर एक्झाम्पल, मी माझं मोबाईल फोनला कनेक्ट केलं पब्लिक वायफायला. सो इफ आय एम गोइंग टू कनेक्ट माय मोबाईल फोन टू पब्लिक वायफाय, so the hacker may also be connected to the public Wi-Fi. So the hacker can easily track my IP and MAC address. So with the help of that IP and MAC address, easily the hacker can extract all the information, all the photos, all the videos which is there in my mobile phone. Getting? So it is very important that आपल्या कम्प्युटरचा स्पीड कधी स्लो झाला नाही पाहिजे. आणि झाला तर समजून घ्या काहीतरी गडबड आहे. इफ द सिस्टम क्रॅशेस सडनली अँड अनेबल टू डाउनलोड द अपडेट्स. म्हणजे तुमचा सिस्टम अचानक बंद झाला, अचानक ऑफ झाला, अचानक अपडेट घेत नाही आहे, तर समजून घ्या काहीतरी गडबड आहे. अपिअरन्स ऑफ न्यू अनफॅमिलियर आयकॉन्स ऑर मेसेजेस ऑन डेस्कटॉप. हे तुमच्यासोबत कधी ना कधी झालंच असेल, कारण आपल्याला मस्ती तेवढी आहे ना अंगात, बरोबर. हे कधी ना कधी आपल्यासोबत झालं. आपण काहीतरी डाउनलोड करायला गेलं असेल अनऑफिशियल किंवा अनट्रस्टेड वेबसाईटवरती. अनट्रस्टेड वेबसाईटवरती तुम्ही एखादा सॉफ्टवेअर डाउनलोड करता, त्याच्यासोबत कधी कधी व्हायरस फाईल पण डाउनलोड होतो. आणि तो व्हायरस फाईल काय करतो, असे काही ॲप्स डाउनलोड करतो, असे काही गेम्स डाउनलोड करतो जे तुम्ही स्वतःहून डाउनलोड नाही केले. तर तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर बघा, तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर बघा, भरपूर ॲप्स असे येतात जे तुम्ही कधी विचार करता, अरे हे ॲप्स तर मी कधी डाउनलोड केलेच नाही. मग हे ॲप्स, मग हे गेम्स आले कुठून? समजून घ्या, ते ॲप्स आणि ते गेम्स एक थ्रेट आहे तुमच्यासाठी. तुमच्या मोबाईल फोनमधला डेटा दुसऱ्या मोबाईल फोनला जाऊ शकतो बाय दॅट ॲप. That can be an illegal app. So it is very important, don't download any files from any untrusted sources or unofficial websites. काही जरी डाउनलोड करायचं असेल सॉफ्टवेअर, गेम, डाउनलोड इट फ्रॉम द ऑफिशियल वेबसाईट, अदरवाइज डोंट डाउनलोड. प्रोटेक्शन ऑफ डेटा. तर आपलं डेटाला प्रोटेक्ट आपणच करणार, दुसरं कोणी येऊन तुम्हाला प्रोटेक्ट करणार नाही डेटासाठी. ठीक आहे. सो तुमचं मोबाईल फोनमध्ये जे काही इन्फॉर्मेशन असतो, तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन असतो, बरोबर. तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन असतो, तुमचं पर्सनल फोटोज असतात, तुमचे व्हिडिओज असतात, बरोबर. सो दीज ऑल आर युअर पर्सनल इन्फॉर्मेशन. तर तुम्हाला आवडेल का हे जर कोणी चोरी तुमच्या मोबाईल फोनमधनं हे सगळं कोणी काढून घेतलं तर तुम्हाला चालेल का? नाही चालणार. तर तुम्हाला हे प्रोटेक्ट करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. युअर डेटा हॅज टू बी प्रोटेक्टेड बाय युअर सेल्फ ओनली. सो प्रोटेक्ट द नेटवर्क विथ फायरवॉल. तर तुमच्या नेटवर्कला फायरवॉल लावा. तुमच्या कम्प्युटरमध्ये एक ऑप्शन असतो फायरवॉल, त्याला एनेबल करा सो दॅट व्हायरस फाईल कॅनॉट कम इन टू युअर कम्प्युटर.
क्रिएट डिफरंट लॉगिन्स अँड स्ट्रॉंग पासवर्ड फॉर डिफरंट युजर्स. ठीक आहे, तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग असला पाहिजे, अप्पर केस, लोअर केस, सिम्बॉल, नंबर यांचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. अँड मेन म्हणजे तुमचा पासवर्डमध्ये कोणताही पर्सनल इन्फॉर्मेशन नको आहेत. यूज ओनली व्हेरीफाईड ओपन सोर्सेस ऑर लायसन्स सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टम. पैसे पे करून सॉफ्टवेअर परचेस करा आणि ओपन सोर्स असेल तर नाही, काही नाही प्रॉब्लेम. आणि तुम्हाला डाउनलोड करायचं तेवढं शौक आहे तर डाउनलोड द सॉफ्टवेअर फ्रॉम द ऑफिशियल वेबसाईट्स. डोंट डाउनलोड द सॉफ्टवेअर फ्रॉम द अनऑफिशियल वेबसाईट्स. भरपूर लोक अनऑफिशियल वेबसाईट्समध्ये डाउनलोड करतात, त्यांच्यासोबतच मग हॅकिंग, त्यांच्यासोबत काही ना काही मिसयूज होण्याचे चान्सेस असतात. मग दॅट पर्सन ऑलवेज बिकम द विक्टिम ऑफ सायबर क्राईम. प्रोहिबिट यूज ऑफ पर्सनल डिव्हायसेस ऑन द नेटवर्क सच एज USB हार्ड ड्राईव्स. तर तुमचा पर्सनल लॅपटॉप आहे तर पर्सनल लॅपटॉपला कधी कोणाचं पेन ड्राईव्ह लावू नका, कोणाचा हार्ड डिस्क लावू नका, कारण त्याच्या थ्रू व्हायरस येऊ शकतो. अँड दॅट व्हायरस फाईल कॅन सेंड ऑल द इन्फॉर्मेशन टू समवन्स एल्स कम्प्युटर. नेक्स्ट, प्रोटेक्ट युअर वायफाय कनेक्शन विथ सेक्युअर पासवर्ड, WEP एन्क्रिप्शन एक्सेट्रा. एन्क्रिप्ट द नेटवर्क ट्रॅफिक. तुमच्याकडे समजा घरी वायफाय वगैरे असेल तर त्या वायफायला पण पासवर्ड लावून ठेवा. डोंट कीप एनी वायफाय ऑर डोंट कीप एनी हॉटस्पॉट ओपन. सो तुम्ही जर ते वायफायला ओपन ठेवलं तर मेनी पीपल कॅन कम अँड जॉईन. अँड इफ आय एम अ हॅकर, इफ आय एम गोइंग टू जॉईन द ओपन वायफाय, आय कॅन गेट ऑल द IP address of the other people, those who are connected to that Wi-Fi. And once I get the IP address or once I get the MAC address, आता IP address काय असतो सांगा बरं. चॅप्टर 1 मध्ये तुमचं झालं आहे इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. So with that internet protocol address, I can extract the information or I can extract the data from your mobile phone. Getting? ट्राय करायचं आहे का? कधी ऑफलाईन लेक्चरमध्ये भेटलो ना आपण तर मी माझं हॉटस्पॉट ऑन करतो, माझा हॉटस्पॉटला पासवर्ड नाही आहे, तुम्ही माझा हॉटस्पॉटला कनेक्ट करा. विदिन 10 minutes आय कॅन टेक ऑल द व्हॉट्सॲप चॅट फ्रॉम युअर व्हॉट्सॲप टू माय मोबाईल फोन. करू शकतो, सगळं करू शकतो आपण, बरोबर. तर पण हे सगळं इल्लीगल आहे. पण तुम्हाला एक एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला नंतर एकदा करून दाखवू शकतो ऑफलाईन लेक्चरमध्ये सगळं, बरोबर. पण हे सगळं प्रॅक्टिकली करणं चुकीचं आहे आणि केलं पण नाही पाहिजे. मी करत नाही, सांगतो, ठीक आहे. चलो, रिकव्हरी फ्रॉम सायबर अटॅक. समजा तुमच्यासोबत सायबर अटॅक झालं तर तुम्ही काय केलं पाहिजे? जेवढं जास्त तुम्हाला तुमचा डेटा रिकवर करता येईल तेवढं जास्त तुम्ही ते रिकवर केलं पाहिजे. आणि सायबर अटॅक का झालं त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. मेन म्हणजे एखादा एक्सपर्टकडून हेच दिले तिकडे. इन्व्हेस्टिगेशन शुड बी कॅरीड आउट विथ द सपोर्ट ऑफ अ प्रोफेशनल एक्सपर्ट. ठीक आहे. चलो, अजून चॅप्टरमध्ये काय? हां, आता या चॅप्टरमध्ये खूप सिम्पल पॉईंट आहे, डूज अँड डोंट्स. म्हणजे तुम्ही इंटरनेट वापरताना काय केलं पाहिजे? इंटरनेट वापरताना कॉपीराईट रेस्ट्रिक्शन फॉलो केले पाहिजेत. ऑनलाईन बुलिंग तुमच्यासोबत होत असेल तर तुरंत ते रिपोर्ट केलं पाहिजे तुमच्या टीचरला, तुमच्या पेरेंट्सला, ऑर हुम यू ट्रस्ट, नॉट युअर फ्रेंड्स. हां, तसं सांगू शकता फ्रेंड्सला, पण चांगले फ्रेंड्सला. यूज अ स्ट्रॉंग अँड युनिक पासवर्ड विथ कॉम्बिनेशन्स ऑफ नंबर, अप्पर केस अँड लोअर केस. हां, हे आपलं झालं आहे डिस्कशन. पासवर्ड अप्पर केस, लोअर केस, स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा, ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुमच्यासोबत कधी हॅकिंग होणार नाही. हे सगळे तुम्हाला फॉलो करायचे. जर तुम्हाला इंटरनेटच्या दुनियामध्ये सेफ राहायचे तर तुम्हाला हे फॉलो करावं लागेल. ऑप्टेन सॉफ्टवेअर फ्रॉम ट्रस्टेड सोर्सेस. ऑलवेज स्कॅन फाइल्स बिफोर ओपनिंग देम. ट्रस्टेड सोर्सेसपासून तुम्ही सॉफ्टवेअर्स ऑप्टेन करा. अँड ऑल्सो चेक वेदर युअर वेबसाईट बिगिन लाईक दिस. इफ युअर वेबसाईट इज नॉट गोइंग टू बिगिन लाईक दिस, देन समथिंग इज fishy and you may be a victim of cyber crime. Connect only with the known individuals. Nowadays we have Insta, we have Snapchat, but the thing is we need to connect only with the people whom we know very well. Don't add any unknown people. That unknown person like me can be a hacker also. Getting? Chalo. Think twice before you post, like or share something related to sensitive topics like politics, religion. Yeah, whenever we are using the internet, तर कोणताही सेन्सिटिव्ह टॉपिक असेल तर त्याच्यावरती थोडं विचार करून त्याला पुढं शेअर करा, ठीक आहे. चुकीचं इन्फॉर्मेशन, फॉल्स इन्फॉर्मेशन पुढं शेअर करू नका. रिपोर्ट टू सर्व्हर प्रोव्हायडर इमिडिएटली इफ युअर अकाउंट इज हॅक्ड. हां, तुमचा अकाउंट हॅक असेल तर तुमचा जो कोण सर्व्हिस प्रोव्हायडर असेल त्याला तुम्ही इमिडिएटली रिपोर्ट करा. आणि पॉसिबल झालं तर तुमचं अकाउंट डिॲक्टिवेट करा आणि नवीन अकाउंट ओपन करा. डोंट्स म्हणजे इंटरनेटच्या दुनियामध्ये काय नाही केलं पाहिजे. डोंट शेअर युअर पर्सनल इन्फॉर्मेशन, रिअल नेम, डेट ऑफ बर्थ, फोन नंबर अननेसेसरी. कुणाला फालतूमध्ये आपलं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस हे सगळं देत बसू नका. बिकॉज देन तुमच्यावरती सायबर बुलिंग होऊ शकतो, बरोबर. तुमचा पर्सनल इन्फॉर्मेशनचा मिसयूज केला जाऊ शकतो, समजते. डोंट सेंड युअर पिक्चर्स टू अननोन पर्सन ऑर शेअर देम ऑन सोशल मीडिया. यू कॅन शेअर देम ऑन सोशल मीडिया बट यू कॅन कीप युअर अकाउंट प्रायव्हेट. डोंट कीप युअर अकाउंट पब्लिक. आता इन्स्टावरती भरपूर लोक अकाउंट आपलं पब्लिक ठेवतात. बेसिकली तुमचं पिक्चर्स का कोणाला पाठवायचं नाही, कारण आजच्या डेटमध्ये AI टेक्नॉलॉजी खूप जास्त स्ट्रॉंग आहे. आणि AIमध्ये एक नवीन कन्सेप्ट आलं आहे. बाय युझिंग सम इलिगल AI टूल्स वी कॅन डू समथिंग कॉल्ड एज मॉर्फिंग. आय डोंट नो तुम्ही मॉर्फिंगबद्दल ऐकलं की नाही. मॉर्फिंग म्हणजे काय असतो? तुमचा फोटो आहे,
ठीक आहे, तुमचा फोटो आहे, तुमचा फोटोमधला तुमचा चेहरा काढला जाईल आणि चुकीच्या फोटोमध्ये ते चेहरे लावले जातील आणि ते फोटोज मग नंतर सोशल मीडियावरती शेअर केले जातील. दॅट इज कॉल्ड इज मॉर्फिंग. सो तुमचा पिक्चर्स, तुमचा पर्सनल इन्फॉर्मेशन, तुमचे फोटोज काही कारणामुळं कोणत्याही दुसऱ्या पर्सनकडे गेलं नाही पाहिजे. आता तुम्ही तुमचं अकाउंटला ओपन ठेवलं तर एनीबडी कॅन कम अँड दे कॅन टेक युअर पिक्चर्स अँड दे कॅन मॉर्फ युअर फोटोज. मॉर्फ म्हणजे काय तुम्हाला कळलं असेल, बरोबर. तर मॉर्फ होऊ शकतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी नीड टू ॲड ओनली द नोन पीपल. वी नीड टू नॉट द सेंड पिक्चर्स टू एनीबडी अननेसेसरी. डोंट ओपन ईमेल्स अँड अटॅचमेंट फ्रॉम स्ट्रेंजर्स. तुम्हाला भरपूर ऑफर्सचे ईमेल येतील, भरपूर कॉंग्रॅच्युलेशन्स यू हॅव वन iPhone 16 असं पण ईमेल येईल, पण तुम्हाला कोण देणार आहे का iPhone 16 फ्रीमध्ये? नाही देणार, कोणालाच कोण नाही देणार iPhone 16 फ्रीमध्ये. तर असं काही ईमेल आला त्याचा ते ईमेल ओपन करून फालतूमध्ये त्याच्यामध्ये तुमची काही इन्फॉर्मेशन शेअर करत बसू नका. ठीक आहे. डोंट रिस्पॉन्ड टू एनी सस्पिशियस ईमेल, इन्स्टंट मेसेजेस. कुणाला काही अननेसेसरी रिप्लाय करत बसू नका. तुमचा पासवर्ड OTP कोणाला चुकून देऊ नका. सेव्ह युअर युजर नेम अँड पासवर्ड. डोंट सेव्ह युअर युजर नेम अँड पासवर्ड ऑन दी ब्राउझर. ब्राउझरमध्ये पण कधी सेव्ह करू नका. दुसऱ्याचं इन्फॉर्मेशन स्टील करू नका, चोरी करू नका ऑनलाईन. डोंट ॲक्सेस ऑर यूज द फाईल्स विदाउट द परमिशन ऑफ द ओनर. कोणाचा कोणताही फाईल जरी ओपन करायचा असेल त्यांचा परमिशनशिवाय तर ॲक्सेस करू नका. डोंट कॉपी सॉफ्टवेअर विच हॅज कॉपीराईट विदाउट द ऑथॉरिटीज परमिशन. असं कॉपीराईटचं सिम्बॉल असेल, कुठं जरी असं कॉपीराईटचं सिम्बॉल असेल तर ते फॉलो करा, कॉपीराईट सिम्बॉलला फॉलो करा. ठीक आहे. डोंट बुली अदर्स ऑनलाईन बाय टीजिंग, थ्रेटनिंग. हे सगळं करू नका, चुकीचं आहे. आणि केलं तर मग तुमच्यावरती लिगली ॲक्शन घेतलं जाऊ शकतो. डोंट मीट अननोन पीपल अलोन अँड ऑलवेज इन्फॉर्म अडल्ट ऑर अ फ्रेंड. तर आजच्या रेटमध्ये माहिती आहे की यू मे कम इन कॉन्टॅक्ट विथ मेनी न्यू पीपल बाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अँड ऑल, बट इट इज व्हेरी रिस्की अँड ऑल, राईट. So don't go to meet anybody or don't share your information to anybody. So these all things are very, very scary things, or we can say these things are like not a good ethics. These all are the bad ethics, right? तर आपण ह्या सगळ्यांपासून लांब राहिलेलंच बरं आहे, तर आपण इंटरनेटच्या वर्ल्डमध्ये सेफ राहू शकतो. हे सगळं तुम्हाला एज्युकेट करण्यासाठी हे चॅप्टर तुमच्या सिलेबसमध्ये ॲड केलेलं आहे. ठीक आहे. डोंट ओपन ऑर डाउनलोड एनी अटॅचमेंट फ्रॉम द अननोन सोर्स ॲज दे मे बी हार्मफुल. तुम्हाला असं वाटत असेल ईमेल वगैरेमध्ये, अरे हे ईमेल माझं युजफुल ईमेल आहे, but sometimes in that email also there can be some harmful attachments. Getting? चलो, पेरेंटल गायडन्स म्हणून आहे, हे सिम्पल आहे, हे तुम्ही वाचून काढा. म्हणजे काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे पेरेंटल गायडन्समध्ये. त्याच्यानंतर आपण येतो ITAC 2000. लास्ट ITAC 2000 काय असतं बाबा? ITAC 2000 इज अ सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स विच इज यूज टू स्टॉप द सायबर क्राईम. तर त्याच्याबद्दल आता इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इट वॉज published in the year May 2000. So this act is called as ITAC 2000. Both the houses of the Indian Parliament passed this information technology bill. तर हे गव्हर्नमेंटनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बिल पास केलं होतं इन द इयर 2000 आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आपण हे फॉलो करतोय. इनफॅक्ट ITAC 2000मध्ये आपण काही ना काही चेंजेस, काही ना काही इम्प्रूव्हमेंट्स, काही ना काही ॲडिशन्स त्याच्यामध्ये करत जातोय एव्हरी इयर. ठीक आहे, समजतंय? हां, व्हॉट इज द मेन एम ऑफ दिस ॲक्ट? So the act aims to provide the legal infrastructure for e-commerce in India. The cyber law have a major impact in e-business. हां, आता भरपूर ई-कॉमर्स म्हणजे काय, Amazon, फ्लिपकार्ट हे सगळं आपण वापरतोय विदाउट एनी फिअर, राईट. ई-बिझनेस चालतो, ई-एज्युकेशन चालतो, सगळीकडे ई आला आता, बरोबर. ई-वॅलेट आला, बरोबर. तर सगळीकडे ई. व्हॉट इज ई? इज नथिंग बट इलेक्ट्रॉनिक. इंटरनेटच्या माध्यमातून आपण कोणताही ट्रान्झॅक्शन परफॉर्म करतो किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आपण कोणताही काम करतो त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिकल बिझनेस. तरी सगळीकडं इंटरनेट येतो, पण इंटरनेट सेफ असलं पाहिजे की नाही, मगच लोक त्याच्यावरती काम करू शकतात. सो गव्हर्नमेंट हॅज पास्ड अ बिल by the Indian Parliament in May 2000 based on ITAC 2000. So if anybody is going to do your illegal activities, or if anybody is going to steal anybody's information or perform any cyber crime which we have discussed above, so then that person will be subjected to some punishments. Getting? That is called as ITAC 2000. तर याचं ॲडव्हान्टेजेस पण इथं दिलेले आहेत, तुम्ही हे सगळं वाचू शकता. ठीक आहे, हे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत. म्हणजे सायबर क्राईमला स्टॉप करण्यासाठी ॲक्शन्स घेतो त्यालाच आपण म्हणतो ITAC 2000, बरोबर. हां, आता याच्यानंतर काय केस स्टडी आहे, हे केस स्टडी तुम्ही वाचून काढा आणि केस स्टडी वाचल्यानंतर तुम्ही याचे काही क्वेश्चन विचारले ते क्वेश्चनचा आन्सर पण तुम्ही ते देऊ शकता, बरोबर. एकदा तुम्हाला पूर्ण चॅप्टर कळालं आहे तर तुम्ही हे वाचू शकता. आणि इथं पण काय इन्फॉर्मेशन दिलेले आहेत की तुमचं वन टाईम पासवर्ड, तुमचं कार्ड इन्फॉर्मेशन, तुमचं पिन इन्फॉर्मेशन, ATM पिन, बँकिंग ID हे सगळं कुठं शेअर करू नका. ठीक आहे, चलो. सो मला हे चॅप्टर जेवढं शॉर्ट करता येईल तेवढं शॉर्टमध्ये एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं होतं, तर मी या चॅप्टरमध्ये सगळे पॉईंट्स एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. तर तुम्ही फक्त तुमचं काम काय, फक्त एकदा टेक्स्टबुक रीड करून काढा.
आणि या टेक्स्टबुकमध्ये सगळं एकदम सिम्पल इंग्लिश लँग्वेजमध्ये दिलं आहे, तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही. आणि तरी काय अवघड वाटलं तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, चलो बाय. रिवाईज. आणि अजून एक याच्यामध्ये एक्सरसाइज पण येते, एक्सरसाइज पण सॉल्व कराल, कारण एक्झाममध्ये एक्सरसाइजच्या वरती पण क्वेश्चन विचारतात. समरी पण रीड करा पूर्ण चॅप्टर शॉर्टमध्ये, आणि मग त्याच्यानंतर यू कॅन सॉल्व द एक्सरसाइज. ठीक आहे, एक्सरसाइज पण सिम्पल आहे. ठीक आहे, चलो आय होप सो सगळे टेक्स्टबुक रीड करतील आणि सगळे एक्सरसाइज पण सॉल्व करतील. ठीक आहे, चलो भेटू.